आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। MTDK स्कूलमध्ये पुस्तक, वह्या आणि लाडूची तुला। दैनिक वृत्तवेग, जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। सांगलीचे माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध उद्योजक अशोक आबा खाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आमदार सुरेशभाऊ खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक आबा खाडे यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। मिरजेतील मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार सुरेशभाऊ खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक आबा खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पुस्तक, वह्या आणि लाडूची तुला करण्यात आली। शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज तसेच महापालिका शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे, युवा नेते सुशांतभाऊ खाडे, भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ स्वातीताई खाडे, श्री सुजित खाडे, सौ रसिकाताई खाडे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तत्पूर्वी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार संजय काका पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज देशमुख, ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील, समित कदम, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, संग्राम देशमुख, निशिकांत दादा पाटील, राजाराम गरुड, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटे, नगरसेवक गणेश माळी, शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश डग, धनंजय कुलकर्णी, डॉ. महेश कुमार कांबळे, फारुख जमादार, नितेश कांबळे, बाबासाहेब आळतेकर, चैतन्य भोकरे यांच्यासहित विविध क्षेत्र व पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। डिजिटल तसेच इतर खर्चाला फाटा देऊन या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन भाजपच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। आनंदाचा सोहळा याची दखल सर्वसामान्यांच्या आवाज आदरणीय भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा, वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व, पितृत्व आणि दातृत्वाचा पंचशील तेजस्वी संघ म्हणजे भाऊंचा सफळ